नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजेच चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉगी या घटकावरील प्रश्न आणि उत्तरांची सिरीज बघणार आहोत। मित्रांनो, प्रश्न आणि उत्तरांची सिरीज सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावर परीक्षेमध्ये एकूण 30 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि या 30 प्रश्नांवरती एकूण 30 गुण असणार आहेत। चला तर मित्रांनो, आता प्रश्न आणि उत्तरांची सिरीज सुरुवात करूया। आता पहिला प्रश्न आहे, विसंगत पर्याय ओळखा। संघटन, अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता यामधलाच या 4 ऑप्शन मधलाच एक उत्तर आहे मित्रांनो। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, संघटन। दुसरा प्रश्न, विद्यार्थी समाजाच्या हितासाठी स्वतःचे हित बाजूला ठेवतो, हे उद्दिष्ट कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, समायोजन। बचत पद्धत म्हणजेच रिकामी जागा होय, करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर अ, पुनरुज्जयन। चौथा प्रश्न आहे, परीक्षेला येणारे दीर्घ उत्तराचे प्रश्न रिकामी जागाचे उदाहरण आहे। याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, प्रत्यावहन। पुढचा प्रश्न आहे, काल अभ्यासलेल्या इतिहासाच्या अभ्यासामुळे आज अभ्यासलेल्या भूगोलाचे काही किंवा पूर्णपणे विस्मरण झाले तर यास रिकामी जागा म्हणतात। तर काय म्हणता? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, क, उत्तरलक्षी निरोधन। 6वा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाची होणारी धडपड म्हणजे अवधान होय, ही व्याख्या कुणी केली? कोणाची व्याख्या आहे ही? तर ऑप्शन नंबर सी म्हणजेच क, टिचनेर यांनी ही व्याख्या केलेली आहे। 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, क, विल्यम वुंड। 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही? याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर अ, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते। इथे काय म्हटलेलं आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही म्हटलेले आहे। ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर अ, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते। पुढचा प्रश्न आहे, असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीबाबत योग्य पर्याय निवडा। याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, बुद्धी गुणांक 130 ते 139, प्रमाण 3.5%। 10वा प्रश्न आहे, 19व्या शतकात रिकामी जागा उपपत्तीची मानसशास्त्रावर विशेष पकड होती। याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, शक्तिवादी उपपत्ती। 11वा प्रश्न आहे, सतत आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, उत्क्रांती। पुढचा प्रश्न आहे, जड बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धी गुणांक ते दरम्यान असतो। याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, जड बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धी गुणांक 20 ते 39 दरम्यान असतो। तर ऑप्शन नंबर बी याचा करेक्ट आन्सर आहे 20 ते 39। पुढचा प्रश्न आहे, अध्ययन व व्यक्ती विकासात कोणता घटक महत्वाचा असतो? करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर डी, वरील सर्व, म्हणजे अनुवांशिकता, परिसर, मानसिक क्रिया या सर्व घटकांचा व्यक्ती विकासामध्ये आणि अध्ययनामध्ये महत्वाचा रोल असतो। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कोणती नाही? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, क, व्याख्यान पद्धती। 15वा प्रश्न आहे, मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान कालखंड कोणता? कोणता कालखंड आहे यामधला? बाल्यावस्था, नवजातावस्था, तरुण्यावस्था, कुमारावस्था। याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, कुमारावस्था। पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमापनासंबंधी द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर ए, अ, स्पियरमन। पुढचा प्रश्न आहे, आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, क, विल्यम जेम्स। 18वा प्रश्न आहे, सामान्य म्हणजे ऍव्हरेज बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धी गुणांक खालीलपैकी कोणता? करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर सी, 9 ते 109, म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धी गुणांक किती असतो? 90 ते 109, 90 ते 109, ऑप्शन नंबर क। ठीक आहे, याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास कोणी केला? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए,
पियाजे यांनी बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास केला. 20वा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी अवधानाचा प्रमुख प्रकार कोणता? खालीलपैकी अवधानाचा प्रमुख प्रकार कोणता? तर ऐच्छिक, अनैच्छिक, अभ्यस्त हे सर्व अवधानाचे प्रकार आहेत. ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. 21वा प्रश्न, B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, कबूतर. 22वा प्रश्न आहे, बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. आता अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला 2 ते 3दा वाचून घ्यायचे आहे, लक्षपूर्वक वाचायचे. पुन्हा आपण एकदा वाचूया प्रश्न. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियांवर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. तर याचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर सी, संपूर्ण विधान बरोबर आहे. 2 विधाने दिलेली आहेत इथे, यापैकी कुठलं विधान बरोबर आहे असं पण तुम्हाला विचारू शकतात. तर यामध्ये याचं काय आन्सर आहे या प्रश्नाचं? तर याचं उत्तर आहे संपूर्ण विधान बरोबर आहे, ऑप्शन नंबर क. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, प्रायोगिक पद्धत. पुढचा प्रश्न आहे, बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती? बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर अ, समाजमिती पद्धती. म्हणजे समाजमिती पद्धती हे बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वात वस्तुनिष्ठ पद्धत आहे. ऑप्शन नंबर अ याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशात सुरू झाली? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, जर्मनी. जर्मनी या देशामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू झाली. तर अशा प्रकारे मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरांची सिरीज आपण बघितलेली आहे. यापूर्वी सुद्धा याच युट्यूब चॅनलवर अध्यापनशास्त्र व बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरांची सिरीज आपण अपलोड केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीशी संबंधित. तोपर्यंत जय हिंद.